गाइज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाइज आता मस्तपैकी वाजले 5 आणि आपण जाणार आहे रथोत्सव बघण्यासाठी. सकाळला मस्तपैकी जाऊ. एकदम जल्लोष कार्यक्रम आहे आज तर. पूर्ण सिस्टम हँग होणार आहे गाइज. मस्तपैकी आता आपण सकाळी महाराजांचं दर्शन तर काय घेतलं नाही म्हणून सगळ्यात आधी मंदिरात जाऊ, यशवंतराव महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग मस्तपैकी रथ बघू. आणि ते झालं की डायरेक्टली 10 बँड येणार आहे. 10 निघू आपण. मोहित आलेला आहे आणि जाऊ. मोहितनी गाडी आणलेली ग्लॅमर. ग्लॅमर का जे असेल ते ग्लॅमर का भी एक अलग और आहे. आणि मोहितला जास्त शोभते ती गाडी. तर आता निघू आणि जबरदस्त कार्यक्रम होणार तुम्हाला दाखवतो मी मस्तपैकी. तुम्हाला आता माहिती आहे तिथं बँड वगैरेच्या त्या शोर शराब्यामध्ये मला जास्त बोलता येणार नाही. बाकी तुम्ही फक्त एन्जॉय करा व्हिडिओ, आपला ब्लॉग. आणि काही विषय नाही. आता निघू आपण. चलो. आणि हीच ती मोहितची हायाबुसा. बा 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 बेकार येणार आहे. मोहित यायची रील बनवून देऊ का तुला? रील बनवून देऊ का? हा चालेल. ग्लॅमर असं नाव ड्रॉप होतील डायरेक्ट. 2,000 रुपये लागतील. चालेल ना. ओके. तुम्हाला बोललो होतं ना गाईस, मोहितला ग्लॅमर. हा काय शोभते का मोहित? जबरदस्त. तर आता फक्त मी आणि मोहितच आहे. रितेश तर काय येत नाही आहे. आणि ओम आहे सटायला आधीचाच म्हणजे 2 तास सटायला जातो बा, त्याबद्दल काही नाही. तर तिथं तुम्हाला ओम भेटेल. मी मोहित जातोय आणि जाऊ. आता काही विषय नाही. चलो फिर जातोय आणि जाऊ. समजलं का? गाडी पंप काढतोय. जादू ए जादू गाडी कमी पंप कर. जादू विषय असा आहे, गाडी पंप करत नाही बा. गाडी चालते तर 40च्या स्पीडवरती. हायाबुसा 40च्या स्पीडवरती चालते. हायाबुसा 40च्या स्पीडवरती चालते. बट गाडीची फायरिंग इतकी जबरदस्त आहे ना. हे बा जबरदस्त फायरिंग आहे ना. अरे एकदम जबरदस्त फायरिंग आहे गाडीची. हा लाव पुढे लाव. गाडी आता गाडी वगैरे पार्क केली आणि आता आम्ही पोचलोय. आणि हे बघा मंदिर मस्तपैकी. आता दर्शन घेऊ सगळ्यात आधी, मग रथकडे जाऊ. मस्त बँड वगैरे. दर ना दर दर. थंडी वाजते ना काही. एक्स्ट्रा स्वेटर आणलेलं आहे. गाय पण जाईल स्वेटर. मग घेऊन कर. किती मस्त वाटतोय मोहित. ब्लॅक अँड व्हाईट घालून घ्या ना मोहित. त्याच्यापेक्षा जादू डबल जादू. तर काही आता मस्तपैकी दर्शन घेतो मंदिरात जाऊन. सकाळी दर्शन झालं नाही, सकाळी दर्शन घेतो आणि मग मस्तपैकी रथ पाहिला जाऊ आपण. बँड एकदम जबरदस्त जल्लोष आहे. आता एन्जॉय करा तुम्ही. आता ब्लॉग आपला दर्शन गाईज. आता बरंच अंधार झालेलं आहे आणि आता माहोल खरं बघण्यासारखं आहे. मस्तपैकी शार्पी वगैरे. तर आता मस्त दर्शन तर झालं आहे. आता जाऊ मस्तपैकी आपण रथकडे आणि मस्त बँड वगैरे एन्जॉय करू. गाईज आमच्या समोर रथ आहे. हा बघा, हा यशवंतराव महाराजांचा रथ आहे. तुम्हाला मी आता पूर्ण इन डिटेल दाखवतो जवळ जाऊन. आणि मला पण खूप एक्साइटमेंट होते. एकदम जबरदस्त फील होतं. बाजूला काढून दर्शनाला यायचं. आपल्या मौल्यवान चप्पल बाजूला फेकायला दर्शनाला या. आलेल्या सर्व नागरिकांचे देव मामलेदार यशवंतराव महाराज देवस्थान ट्रस्ट
संत शिरोमणी मान्यवर यशवंतराव महाराज की जत्रा चालवून गेलेली एकदम जबरदस्त फिलिंग येते लहानपणी दिवस आठवता डायरेक्ट बेकार मजा आली आम्हाला जबरदस्त. आता एक्झिट घेतो आम्ही आणि मग बोलतो तुमच्यासोबत बाकीचं. फार सुनाट जागेवर गाडी लावली होती तर मग विषय असा होता अजून कार्यक्रम 12पर्यंत चालेल पण आता बरीच भूक पण लागून गेलेली आणि भरपूर झालं एवढं पाहणं म्हणजे भरपूर झालं आपल्यासाठी तरी आणि थंडी पण म्हणते जबरदस्त आहे मी म्हणून आता आपण निघतो गडाकडे आणि कार्यक्रम तर आजचा एकदम बेस्ट झालेला आहे भाई साहेब. बाबा गाईज गाडी लावली मध्ये आणि या गाड्या पा किती पार्क होऊन गेल्या आहे. आता गाडी कसं काय गाड्याची कोण आहे रितेश. हॅलो रितेश पण येतोय गाईज आपण तोपर्यंत बघू आपली गाडी निघते का नाही इथून. हे काय येतोय डस्ट येते काय डस्ट रात्रीची इतकी डस्ट आहे बाय. फायनली गाईज आपली गाडी निघालेली आहे आणि जबरदस्त आनंद होता मी हटकलो बाई. मी काय म्हणतो इकडे थांबव मग पुढे बॅटरी बंद कर ना डोळ्यावरून पहिले मला दिसेल नाही. तिथं बॅटरी बंद केली तर आपण दिसणार नाही मला दिसत नाही ना आपण त्या दुनियात दिसणार नाही बरोबर. इकडे ये. तर आता आम्ही इथं थांबलोय रितेशचा वेट करतोय. रितेश आला की काय नियोजन होतं बघू. रितेश इतका फ्लॉप आहे ना आमचं सगळं फिरून वगैरे झालं दर्शन झालं सगळं झालं तो कॉल करतो म्हणे मी सकाळी BTS केलं हे बघा चक्रम आत्ताशी अक्कल छे रे 1 तास लागला गाडी आण लवकर गाडी आण बम बम रित्या हे बा येतात चालू होई घ्या फायनली गाडी निघालोय आता आम्ही आणि बॉम्बला घरी ड्रॉप करायचंय. हे बा काही फुगटची शेकोटी शिकायला आला पा रस्त्यावर शेकोटी चालू होती. हे बा काय रे फक्त काहीतरी कारण पाहिजे ना रे स्वेटर घातलंच नाही बा तू तू आताच नाही ना स्वेटर हो मी तुझा स्वेटर दे बघा जाताना फक्त एक शर्ट थंडी किती वाजत असेल शेकून घे. फायनली ओम तुला घरी ड्रॉप केलंय आम्ही पण येतो तू काय आम्हाला ड्रॉप करतो आम्ही आज तुला केलं आणि आम्ही पण आता करू रितेश तू पण घरी येतोय ना मग चला मग आपण डायरेक्ट घरी जाऊ आता थंडी इतकी जबरदस्त आहे. ओमचं स्वेटर घेऊन घे. रितेश स्वेटर घालत नाही पण मी आता सांगितलं म्हटलं ओम स्वेटर घेऊन घे. तर आता आम्ही फायनली डायरेक्ट फास्टमध्ये थंडीला मात देत डायरेक्ट घराकडे निघतो आम्ही फास्टमध्ये. स्पीड 40 वरती जातो गाईज बट तो वाटतो असा की डायरेक्ट 100 होते गाडी चालली आवाज एवढा खतरनाक. चला सभा बरखास्त बाय बाय गाईज. फायनली गाईज घरी पोहोचलोय आणि जबरदस्त थंडी होती इतकी जबरदस्त सर्दी इतकी जाम होऊन गेली मला आता आणि सर्दीचा तुम्हाला माहिती आहे मला किती जबरदस्त सर्दी राहते. तर आता असा होता रथोत्सव सोहळा आणि जबरदस्त मजा आली एकदम असं दिल खुश हो गया नाही का. तर 2 ब्लॉग आहे सकाळचा पण एक आहे आरतीचा आणि हा पण रथोत्सव पार्ट 1 पार्ट 2. तर म्हणून मला एडिटिंग करावं लागेल लवकरात लवकर म्हणून हा ब्लॉग करतो एंड आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय.